Hello, Hi all, good morning. good morning, sir. Morning. I have shared my screen. Is it visible? Yes, sir. Okay. So we are yesterday we have discussed about the async, asynchronous. सो त्याच्यामध्ये आपण async आणि अवेट कीवर्ड कसे यूज करतो. सो ते एक्झाम्पल आपण काही बघितले होते. सो याच्यामध्ये काही डाऊट, काही डिफिकल्टी आहे? आपण डिस्कस केलं होतं असिंक आणि अवेट मध्ये. असिंक काय तर फंक्शन डिक्लेअर करताना आपल्याला असिंक्रोनस फंक्शन डिक्लेअर करायचं असेल तर असिंक कीवर्ड यूज करायला लागलो. असिंक काय करतं तर दे आर ऑलवेज रिटर्न अ प्रॉमिस. आणि यूज इन कुठं आपण यूज करायला लागलो तर असिंक तर फंक्शन डिक्लेअर डिक्लेअर करताना आपण तो कीवर्ड काय यूज करतो, असिंक कीवर्ड यूज करतो. आणि त्याच्यामध्ये अवेट कशाचा पार्ट आहे तर असिंकचाच पार्ट आहे. जर असिंक फंक्शन असेल तरच आपण वी आर गोइंग टू बी कॉल द अवेट कीवर्ड. आयदर वी आर नॉट गोइंग टू बी कॉल अवेट कीवर्ड. आपण जर कॉल केला तर आपल्याला एरर येतो. सो अवेट काय करायला लागले तर पॉज अंटील द प्रॉमिस. जोपर्यंत प्रॉमिस एक तर रिजेक्ट होणार नाही तर रिझॉल्व्ह होणार आहे. असिंकमध्ये असिंक काय रिटर्न करायला लागले, प्रॉमिस रिटर्न करायला लागले. जोपर्यंत ते प्रॉमिस रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत अवेट काय करायला लागले, पॉज करायला लागले. स्क्रिप्टला काय करतं, पॉज करतं. आणि अवेट आपण कुठं करायला लागलो, कॉल करायला लागलो तर वी आर गोइंग टू बी कॉल इनसाइड द असिंक फंक्शन ओनली. असिंक फंक्शन मध्येच आपण कॉल करतो. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट डिस्कसिंग अबाउट द डिफरंट थिंग्स. जे काही राहिलेले पॉईंट्स आहेत ते आपण बघणार आहेत. सो we are going to be today we are going to be discuss about what is the class in JavaScript. सो JavaScript मध्ये क्लास काय आहे, क्लास आपण कसा डिक्लेअर करतो. सो जस्ट वी आर गोइंग टू बी डिस्कस अबाउट दॅट व्हॉट इज द क्लास इन JavaScript. सो फर्स्ट ऑफ ऑल, सो क्लास काय आहे तर जस्ट लाईक नॉर्मल ज्यावेळेस आपल्याला एखादा क्लास क्रिएट करायचा आहे तर क्लास कीवर्ड यूज करून आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी क्रिएट अ क्लास. जसं आपण इथं बघतोय स्क्रीनवर पर्सन नावाचा इथं क्लास आहे. सो त्याच्या आधी आपण पर्सन नावाचा क्लास क्रिएट करण्याच्या आधी आपण काय केलेलं इथं, वी आर गोइंग टू बी यूज अ कीवर्ड कॉल्ड क्लास. सो अ क्लास इन जावास्क्रिप्ट इज अ ब्ल्यू प्रिंट. ब्ल्यू प्रिंट कशाची तर ह्या क्लासमध्ये जे काही कन्स्ट्रक्टर असतील, ज्या क्लासमध्ये जे काही व्हेरिएबल्स असतील, जे काही मेथड्स असतील, त्या जर तुम्हाला कॉल करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. तर प्रत्येक म्हणजे कुठल्याही लँग्वेजमध्ये जर आपण बघितलं, जावामध्ये किंवा जावास्क्रिप्टमध्ये आपण बघितलं तर क्लास काय आहे, अ क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट फॉर क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट. क्लास काय असते की ब्ल्यू प्रिंट असते त्या जे ऑब्जेक्ट म्हणजे काय करायला लागलो तर ऑब्जेक्ट म्हणजे काय असतात त्या क्लासमध्ये जे काही व्हेरिएबल असतील, मेथड्स असतील, कन्स्ट्रक्टर असतील तर ते जे तुम्हाला कॉल करायचे असतील ते डिरेक्टली कॉल करता येत नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. सो मग त्याचं ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठीची जी ब्ल्यू प्रिंट आहे त्याला काय म्हणायला लागलो आपण, वी कॅन कॉल इट एज अन अ क्लास. और वी कॅन से दॅट क्लास इज अ कंटेनर वेअर वी कॅन स्टोअर द, त्याच्यामध्ये आपण मेथड स्टोअर करायला लागलो, कन्स्ट्रक्टर स्टोअर करायला लागलो, व्हेरिएबल स्टोअर करायला लागलो. असं पण आपण वी कॅन कॉल इट एज अ क्लास इज ऑल्सो container and we are going to be store couple of methods, constructor, variables inside the class. So किंवा just here we can say that a class in JavaScript, a class in JavaScript is a blueprint for creating objects to share the same structure and behavior. जर ते आपल्याला दुसऱ्याला कोणाला शेअर करायचं असेल तर वी कॅन शेअर. अगेन इट Recording in progress. आशिष गो ऑन म्यूट. So again, we can say that it provides the clear syntax for object-oriented programming. So ECMA standard 6 न जो स्टँडर्ड असं आपल्याला सिंटॅक्स दिलेला आहे. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट तर जावास्क्रिप्ट मध्ये काय केलेलं आहे, पर्सन नावाचा इथं क्लास क्रिएट केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकतो तिथं आपण काल पण बघितलं होतं कन्स्ट्रक्टर. काल परवामध्ये आपण अर्लियर वी हॅव सीन कन्स्ट्रक्टर कॉल करायचं असेल तर दुसऱ्या लँग्वेज सारखं नाहीये. जावामध्ये जर मला कन्स्ट्रक्टर कॉल करायचं असेल तर माझं क्लास नेम आणि कन्स्ट्रक्टर नेम सेम असतं. पण इथं तसं नाहीये. जावास्क्रिप्ट मध्ये लक्षात ठेवायचं, कन्स्ट्रक्टर कॉल करायचंय तर आपल्याला कीवर्ड कन्स्ट्रक्टरच कॉल करायचा आहे. सो स्ट्रेट फॉरवर्ड इथं आपण बघू शकतो या क्लासमध्ये काय केलेलं आहे, एक कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे.
कन्स्ट्रक्टर कसा कन्स्ट्रक्टर आहे तर ह्याच्यामध्ये पॅरामीटर्स पास केलेले आहेत. सो आपल्याला आपल्या मनावर आहे पॅरामीटर पास करायचे. तुम्ही पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर यूज करायचं असेल पॅरामीटर पास करा, नसेल करायचं डिफॉल्ट नॉर्मल कन्स्ट्रक्टर आपण कन्स्ट्रक्टर विदाउट पॅरामीटर सुद्धा कन्स्ट्रक्टर तुम्ही कॉल करू शकता. आता कन्स्ट्रक्टर ह्याच्यामध्ये दोन पॅरामीटर दिलेले आहेत, एक दिले नेम आणि एज. आता हे आपल्याला इनिशियलाइज करायचे. सो इनिशियलाइज कन्स्ट्रक्टरचं कामच असतं, जे काही पॅरामीटर्स असतील, ज्या काही मेथड्स असतील, जे काही व्हेरिएबल असतील ते इनिशियलाइज करायचं काम करतं कन्स्ट्रक्टर. मग आता इथं काय केलेलं आहे, नेम आणि एजला काय केलेलं आहे, जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी यूज द धिस कीवर्ड. कारण धिस कशासाठी, कारण हा धिस नेम आणि धिस एज ह्या क्लासचा पार्ट आहे, तुमच्या पर्सन क्लासचा हे पार्ट आहे. त्याच्यामुळे इथे यूज केलेलं आहे विच कीवर्ड दे आर गोइंग टू बी यूज धिस. सो धिस डॉट नेम इज इक्वल टू नेम, दिस डॉट एज इज इक्वल टू एज. तर हे इनिशियलाइज केलं, नेम आणि एज यांनी काय केलं, इनिशियलाइज केलं. आणि त्यानंतर आपण इथे बघू शकतो एक फंक्शन कॉल केलेलं आहे, सॉरी मेथड कॉल केलेली ग्रीट नावाची. सो ग्रीट मेथडमध्ये आपण इथे बघू शकतो तो कन्सोल डॉट लॉगमध्ये जस्ट दे आर गोइंग टू बी प्रिंट हॅलो आय एम दिस डॉट नेम, म्हणजे जे काही तुम्ही नाव त्या ग्रीटमध्ये पास करताल किंवा तर ते दिस डॉट नेम आणि हे दिस डॉट अँड आय एम दॅट मच ऑफ इयर्स ओल्ड हे काय करायला लागले आपण इथे प्रिंट करतोय. सो या वेनं जस्ट हिअर वी कॅन सी दॅट मेथड्स, व्हेरिएबल्स, कन्स्ट्रक्टर हे सगळं जे आहे हे कशाचा पार्ट आहे, तुमच्या क्लासचा. सो जस्ट हिअर इफ वी आर गोइंग टू बी सी सिम एक्झाम्पल, सपोज काय करायला लागलो इथे एक क्लास क्रिएट करायला लागलो पर्सन डॉट JS, ज्या नावानं आपण क्लास क्रिएट करायला लागलो. सो सिमिलर जस्ट वी आर गोइंग टू बी यूज द कीवर्ड क्लास आणि त्याला काय नाव दिलं आपण, पर्सन. क्लासला नाव काय दिलं आपण, पर्सन. सो आता त्याच्यामध्ये आपण इथे बघू शकतो जस्ट हिअर वी कॅन सी सिमिलर एक्झाम्पल. सो जे आपण इथे एक्झाम्पल बघायला लागलो तर त्याच्यामध्ये काय आलं, कन्स्ट्रक्टर नेम आणि एज हे पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आहे. ही काय पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर, त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे इथं, हे जे नेम आणि एज ह्याला आपण काय करायला लागलो, दिस डॉट नेम आणि दिस डॉट एज ना ह्याला व्हॅल्यू असाइन करायला लागलो. आता आपण ह्याला व्हॅल्यू ऍक्च्युली जे काही असाइन करणार आहेत, आता इथं आपण असाइन करताना आपल्याला व्हॅल्यू आपल्याला बघायचं की कसं आपण असाइन करणार. तर ह्याच्यासाठी व्हॅल्यू असाइन करण्यासाठी किंवा ह्या कन्स्ट्रक्टरला किंवा हे ग्रीट मेथड आपल्याला कॉल करायची असेल तर ती कशी कॉल करणार, किंवा आता डिरेक्टली आपण इथं फक्त डिफाईन केलं, आपण एक क्लास डिफाईन केला, त्याच्यामध्ये एक कन्स्ट्रक्टर डिफाईन केलं, त्याच्यामध्ये एक मेथड आपण इथं डिफाईन केलेली. सो हे झालं आपलं जस्ट वी आर गोइंग टू बी डिफाईनिंग. पण आपल्याला जर हे ऍक्सेस करायचं असेल तर आपल्याला काय लागतं, ऑब्जेक्ट नावाचा कन्सेप्ट लागतो. जो सेकंड कन्सेप्ट आहे तो काय आहे, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय असतो तर क्लासचा एक इन्स्टन्स. Object is an instance of a class. So it represents real world entity created from the class template. आपल्याला आता ऑब्जेक्ट क्रिएट करायचं आहे, ह्या पर्सन क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. आपण इथं बघू शकतो दोन ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत, एक पर्सन 1 आणि पर्सन 2 नावाचा ऑब्जेक्ट इथं काय केलेलं आहे आपण क्रिएट केलेला आहे. सो पर्सन 1 पर्सन 2 नावाचा ऑब्जेक्ट आपण इथे ज्यावेळेस क्रिएट करायला लागलो तर आपल्याला काय करायचं, त्या क्लासमध्ये आपण इथे बघतोय क्लासमध्ये काय केलेलं आहे, पर्सनमध्ये कन्स्ट्रक्टर यूज केलेला आहे. आणि कन्स्ट्रक्टर कसला आहे, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आहे. पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टरमध्ये दोन पॅरामीटर पास केलेले आहेत, एक आहे नेम आणि दुसरं आहे एज. सो आपल्याला ज्यावेळेस आपण आता ह्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागलो, मी पर्सन 1 नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करताना मी काय केलं, कॉन्स्टंट इथे यूज केले, डेटा टाईप यूज केली कॉन्स्टंट पर्सन 1 नावाचं. काही आपल्याला जे काही ऑब्जेक्टला नाव द्यायचं ते आपण देऊ शकतो. इथं आपण दिलेलं नाव काय दिलं, इथं पर्सन 1. पर्सन 1 इज इक्वल टू न्यू पर्सन. पर्सन काय आहे तर पर्सन तुमचा काय आहे, क्लास. क्लासचं नाव काय आहे, पर्सन. आता त्याच्यामध्ये तुम्ही काय करायला लागलात, इथं हा पर्सन जो यायला लागलाय तो कन्स्ट्रक्टर म्हणून येतोय. इथं ज्यावेळेस आपण कॉल करायला लागलो, सो दिस इज नॉट दी दॅट कीवर्ड इज नॉट रिप्रेझेंटिंग क्लास, दॅट पर्सन इज रिप्रेझेंटिंग कन्स्ट्रक्टर. आणि ते कन्स्ट्रक्टर कसं आहे, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आहे. त्याच्यामध्ये आपण काय पास केलं होतं वरती, नेम आणि एज. म्हणून इथं पण आपण काय पास करायला लागलो, अगेन वी आर गोइंग टू बी पास द नेम अँड एज. मग ज्यावेळेस आपण आता पर्सन 1 मध्ये ज्यावेळेस आपण पर्सन 1 मध्ये आपण त्या कन्स्ट्रक्टरला हे रवी आणि एज इथं पास केले 30. आता हे मला प्रिंट करायचं, नेम आणि एज प्रिंट करायचं. तर नेम आणि एज आपण कुठं प्रिंट करायला लागलो, तर ते हे पॅरामीटर कुठं कॉल केलेले आहेत आपण, दिस डॉट नेम आणि दिस डॉट एज. वी आर गोइंग टू बी कॉल इन अ विच मेथड, ग्रीट मेथड. मग ग्रीट मेथडमध्ये कॉल केलेत म्हणून आपण काय करायला लागलो, पर्सन 1 डॉट ग्रीट ज्यावेळेस आपण कॉल करू तर आपल्याला इथं वी आर गेटिंग द सेम आउटपुट.
सो जस्ट हिअर सपोज वी आर गोइंग टू बी क्रिएट. आता मला काय करायचंय, ह्या क्लासच्या मी बाहेर आलो. मला ऑब्जेक्ट क्रिएट करायचंय. सो ऑब्जेक्ट क्रिएट करताना आपण यूज केलं कॉन्स्टंट कीवर्ड. मी जसं एक्झाम्पल आपण बघितलं होतं, पर्सन 1 नावाचा आपण काय घेतला, ऑब्जेक्ट क्रिएट केला. आणि इथं आपण बघू शकतो न्यू. इथं काय झालेलं आहे, इथं तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल झाला. कुठला? पर्सनचा कन्स्ट्रक्टर कॉल झाला आणि त्याच्यामध्ये नेम आपण दिलं अलाइस आणि एज दिलं 30. सो सपोज मला आणखी एक कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचं आहे. जस्ट हिअर आय एम गोइंग टू बी क्रिएट. आपल्याला पाहिजे, सॉरी, आपल्याला मला आणखी एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचं आहे. सो पाहिजे तेवढे ऑब्जेक्ट आपण क्रिएट करू शकतो. प्रत्येक ऑब्जेक्टचं नाव हे डिफरंट डिफरंट असणार आहे. सो आपण अलाइस नावाचं घेतलं, एक बॉब नावाचं घेतलंय त्या कन्स्ट्रक्टरमध्ये. हे आपण पॅरामीटर काय करायला लागलो, पास करायला लागलो. आता आपल्याला हे प्रिंट करायचंय. सो प्रिंट करायचंय तर आपल्याला काय करावं लागेल, ऑब्जेक्ट जे क्रिएट केलेले आहेत आपण, पर्सन 1, पर्सन 2, पर्सन 3, पर्सन 4, जेवढे काय पाहिजे तेवढे आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. आणि त्या क्लासमध्ये एकच मेथड आहे, कुठली? ग्रेट नावाची. सो ग्रेट नावाच्या मेथडमध्ये काय होणार आहे, सो हिअर वी कॅन सी दॅट ज्यावेळेस आपण पर्सन 1 डॉट ग्रेट यूज करू, तर माय नेम इज अलाइस अँड आय एम 30 year old. सपोज आपण पर्सन 2 डॉट ग्रेट कॉल केली तर काय येईल, माय नेम इज बॉब अँड एज काय येईल, 25 years old. सो जस्ट हिअर इफ वी आर गोइंग टू बी रन, सपोज आता मी या क्लास रन केला, तर मी काय करायला लागलो, नोड person.js रन केलं. सॉरी, पर्सन 1 ग्रेड 2 वेळेस आपण एक्झिक्यूट केले, तिथे 2 करायला नाही लागलो. पण नाही नाही नाही, पण 2 वेळेस जरी एक्झिक्यूट केली तरी एक तरी आउटपुट यायला पाहिजे ना. सॉरी, जस्ट वी आर गोइंग टू बी यूज रिटर्नच्या ऐवजी मी यूज करतो इथं console.log. And now we are going to be, so can we see the same output? Hello, my name is Alice and I am 30 year old. Hello, my name is Bob and I am 25 year old. Suppose अब मैं आणखी एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. So just I'm going to be create constant person 3 नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. परत मी इथे काय करायला लागलो, आय एम गोइंग टू बी कॉल द कन्स्ट्रक्टर. आता इथे घेतलंय त्याने चार्ली. सो जस्ट वी आर गोइंग टू बी कॉल. सो सपोज मी आता कॉल काय केलं, person 3 डॉट मेथड कुठली आपली, ग्रीट, मी कॉल केली. सो जस्ट हिअर वी कॅन सी चार्ली. आता काय यायला पाहिजे, माय नेम इज चार्ली अँड आय एम 35 year old. सो या वेनं आपण काय करायला लागलो तिथं, की दिस इज द रिलेशन. काय करायला लागलो तर आपण एक क्लास क्रिएट केला. तर क्लासमध्ये काय असणार आहे, एक तर कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर तुम्ही कॉल करा नाही करा, जावामध्ये असेल, जावा स्क्रिप्टमध्ये असेल, तुम्ही कन्स्ट्रक्टर जरी नाही कॉल केलं तरी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असतं. आता याच्यामध्ये तुम्ही पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर इथं आपण बघायला लागलो. पॅरामीटर कन्स्ट्रक्टरचं काम काय असतं, तर कन्स्ट्रक्टर काय करत असतं, तर कन्स्ट्रक्टर आणि दिस कीवर्ड. सो कन्स्ट्रक्टर काय करायला लागले, द कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेथड युज्ड टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज. जे काही तुम्ही म्हणजे ऑब्जेक्ट यूज करायला लागला तर त्याला व्हॅल्यू असाइन करणं, व्हॅल्यू इनिशियलाइज करणं, हे काम असतं कुणाचं, कन्स्ट्रक्टर. आणि दिस कीवर्ड रेफर्स द करंट इन्स्टन्स ऑफ द क्लास. या क्लाससाठी आहे म्हणून आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी यूज द दिस कीवर्ड, कारण या क्लाससाठी आपल्याला इथे व्हॅल्यू, जसं की आपण इथे हिअर अगेन वी कॅन सी वन एक्झाम्पल. स्टुडंट नावाचा क्लास क्रिएट केला. याच्यामध्ये काय, नेम आणि रोल नंबर. सो दिस डॉट नेम इज इक्वल टू नेम. या नेमला आपण इथे व्हॅल्यू इनिशियलाइज करायला लागलो दिस कीवर्डनं. दिस डॉट रोल नंबर इज इक्वल टू रोल नंबरला आपण इथे व्हॅल्यू इनिशियलाइज करायला लागलो. अगेन हिअर वी कॅन सी दॅट डिस्प्ले डॉट लॉग मध्ये स्टुडंटचं नाव आपण प्रिंट करायला लागलो आणि रोल नंबर. सो ज्यावेळेस आपल्याला आता कॉल करायचं तर आपल्याला परत काय करावं लागेल, ह्याचं ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. अगेन वी आर गोइंग टू बी क्रिएट अन ऑब्जेक्ट. स्टुडंट क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला पॅरामीटर पास करावे लागतील, नेम आणि रोल नंबर. नेम आणि रोल नंबर आपण पास केले की आपल्याला काय करावं लागेल, त्या ऑब्जेक्टनं डिस्प्ले मेथड काय करावी लागेल, कॉल करावी लागेल. सो डिस्प्ले मेथड कॉल केली की आपल्याला डेफिनेटली वी आर गोइंग टू बी सी दॅट द एक्झाम्पल. जसं की इथं काय केलंय, राहुल आणि राहुलचा रोल नंबर दिलाय 101. सो ज्यावेळेस आपण S1 डॉट डिस्प्ले मेथड कॉल केली की वी आर गेटिंग द सिमिलर आउटपुट. स्टुडंटचं नाव काय येणार, राहुल, आणि रोल नंबर काय येणार, 101. सो इन दॅट वे जस्ट वी आर गोइंग टू बी. सो कन्स्ट्रक्टर काय करायला लागलाय, कन्स्ट्रक्टर ही एक स्पेशल मेथडच आहे, पण ती काय करते, ऑब्जेक्ट
इनिशियलाइज. आता सपोज मी काय केलं, स्ट्रेट फॉरवर्ड, सपोज वी आर गोइंग टू बी क्रिएट वन कन्स्ट्रक्टर, वन मोर ऑब्जेक्ट आय एम गोइंग टू बी क्रिएट. पर्सन 4 नावाचं मी ऑब्जेक्ट क्रिएट केला, इक्वल टू न्यू, सॉरी, आता जर सपोज मी काय केलं, आय एम नॉट गोइंग टू बी पास द एनी व्हॅल्यू हिअर. कुठलं पॅरामीटर पास केलंय का आपण आता याच्यात? कॅन वी पास एनी पॅरामीटर? सो कुठलंही पॅरामीटर ज्यावेळेस आपण पास करत नाही, तर आता काय होणार आपल्याला माहिती आहे, अर्लियर ऑल्सो वी हॅव सीन, जर आपण कुठलं पॅरामीटर नाही पास केलं, तर जे आपण तिथं हे डिफाईन केलेले आहेत नेम आणि एज, त्याला व्हॅल्यू काय असाइन केली कन्स्ट्रक्टरनं? दोन्ही याला व्हॅल्यू काय असाइन केली? आपण नेम पण पास केलं नाही आणि एज पण पास केलं नाही, मग इनिशियलाइज तर कन्स्ट्रक्टरला करावं लागेल काही ना काही व्हॅल्यू त्या पॅरामीटरला. इनिशियलाइज करावं लागेल का नाही काही ना काही व्हॅल्यू त्याला? मग काय व्हॅल्यू, काय काय इनिशियलाइज केली व्हॅल्यू? जावास्क्रिप्ट मध्ये बघा, आपण अर्लियर ऑल्सो वी हॅव सीन, आपण एखादं व्हेरिएबल क्रिएट केलं आणि त्याला जर व्हॅल्यू असाइन नाही केली, तर व्हॅल्यू काय येते? मी एखादं व्हेरिएबल क्रिएट केलं आणि त्याला व्हेरिएबलला व्हॅल्यू नाही असाइन केली, आणि ती व्हॅल्यू आपण कॉल करायला लागलो, ते व्हेरिएबल आपण सॉरी कॉल करायला लागलो, त्याला व्हॅल्यू काय येते? अनडिफाईन्ड. काय आलं इथं? सो नेम आणि एज दोन्ही काय आलं? अनडिफाईन्ड. कारण आपण इथं काहीच पॅरामीटर पास केले का? पॅरामीटर पर्सन 4ला आपण कुठलंही नाव पास केलं नाही ना एज पास केलं नाही, सो त्याच्यामुळे इथं काय आलं? अनडिफाईन्ड. काय आलं? अनडिफाईन्ड. सपोज इथे मी पास केलं असतं, इफ सपोज आय एम गोइंग टू बी पास सम पॅरामीटर, सपोज मी इथं पास केलं, आय एम गोइंग टू बी पास द पॅरामीटर ॲज नवल, आणि आय एम गोइंग टू बी पास हिज एज ॲज 32. सो आणि मग मी आता कॉल केलं, तर आता डेफिनेटली अनडिफाईन्डच्या ऐवजी काय येणार? माय नेम इज नवल अँड आय एम 32 इयर ओल्ड. कारण ते पॅरामीटर आपण काय केलेले, कन्स्ट्रक्टर सोबत पास केले, ते पास केलेले पॅरामीटर इथं नेमला नेम असाइन होईल, एजला एज असाइन होईल, आणि दे आर गोइंग टू बी ग्रीट फंक्शन मध्ये तेच आपण काय करायला लागलो? कॉल करायला लागलो. सो वी आर गोइंग टू बी सी सिमिलर एक्झाम्पल. सपोज आता जसं की आणखी एक इथं क्लास आपण बघितला, कुठला? स्टुडंट नावाचा क्लास आहे. सो जस्ट वी आर गोइंग टू बी क्रिएट, मी इथं परत आणखी एक क्लास क्रिएट करतोय, काय? स्टुडंट डॉट JS. सो जस्ट आय एम गोइंग टू बी कॉपी पेस्ट करतोय सेम कोड, कॉपी केला मी. सो क्लास स्टुडंट, स्टुडंट मध्ये आपण कॉल केलाय काय? कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर मध्ये आपण काय करायला लागलो? जस्ट वी आर गोइंग टू बी इनिशियलाइज करायला लागलो, नेमला नेम आपण इथे इनिशियलाइज केलं. सो डिस्प्ले नावाची परत काय केली आपण इथं मेथड कॉल केली. डिस्प्ले मेथड मध्ये काय केलं, तर प्रिंट करायला लागलो. काय प्रिंट करायला लागलो? सो जस्ट वी आर गोइंग टू बी प्रिंट द स्टुडंटचं, स्टुडंटचं नाव आणि स्टुडंटचा रोल नंबर आपण इथं प्रिंट करायला लागलो. सो आता आपल्याला हे प्रिंट करायचं, तर आपल्याला काय करावं लागेल? फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू बी क्रिएट द इन्स्टन्स, म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. काय क्रिएट करायचं आहे? ऑब्जेक्ट. सो ऑब्जेक्ट क्रिएट करताना आपण इथे बघायला लागलो, जस्ट स्टुडंट 1 नावाचा आपण काय केला? ऑब्जेक्ट क्रिएट केला. सो त्याच्यामध्ये काय करायला लागलो? कन्स्ट्रक्टर कॉल केला. क्लास नेमनं आपण इथं कन्स्ट्रक्टर कॉल केलं. सो याला आपण नाव दिलं डेव्हिड, आणि त्याचा रोल नंबर दिला 101. आता हे आपल्याला प्रिंट करायचं आहे, तर स्ट्रेट फॉरवर्ड आपण काय करायला लागलो? स्टुडंट 1 मध्ये स्टुडंट 1 डॉट कुठली मेथड आहे? डिस्प्ले. आता डिस्प्ले मेथड आपण जस्ट वी आर गोइंग टू बी कॉल, ही मेथड कॉल केली की आपल्याला वी आर गोइंग टू बी सी दॅट पर्सनच्या ऐवजी काय करावं लागेल? इथे कुठला क्लास कॉल करायचा आहे मला? स्टुडंट. सो जस्ट हिअर वी कॅन से दॅट स्टुडंटचं नाव काय आलं? डेव्हिड. रोल नंबर किती आला? 101. सो जे आपण कन्सोल डॉट लॉग मध्ये दिलेले ते काय करायला लागले? दे आर गोइंग टू बी प्रिंट. सो असे जेवढे पाहिजे तेवढे ऑब्जेक्ट आपण काय करू शकतो? स्टुडंट 1, स्टुडंट 2, स्टुडंट 3, स्टुडंट 4, स्टुडंट 1000, काय पाहिजे तेवढे आपण ऑब्जेक्ट इथे काय करू शकतो? त्या क्लासचे क्रिएट करू शकतो. सो इज इट क्लिअर? कन्स्ट्रक्टर, दिस कीवर्ड, ऑब्जेक्ट आणि क्लास, हे क्लिअर आहे? याच्यामध्ये काही कुणाला डाऊट, काही डिफिकल्टी, काही कन्सर्न?
धीरज, आशिष, सुनील, शिवाजी, स्वप्नील, युवराज. हो सर. सो आता सपोज आपल्याला काय करायचंय, इनहेरिट करायचंय. आता एक नेक्स्ट आपल्याला बघायचंय इनहेरिटन्स. सो इनहेरिटन्स काय आहे, तर इनहेरिटन्स म्हणजे काय असतं, तर सपोज दोन क्लास आहेत. सो एक पॅरेंट क्लास आहे आणि एक चाइल्ड क्लास आहे. सो पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टी चाइल्ड क्लासला अक्वायर करायच्यात. पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टी काय करायच्यात, चाइल्ड क्लासला अक्वायर करायच्यात. मग त्या केसमध्ये आपण स्ट्रेट फॉरवर्ड वी आर गोइंग टू बी यूज, म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड इथं जावास्क्रिप्टमध्ये एक्सटेंड कीवर्ड यूज करणार. एक्सटेंड्स नावाचा एक्सटेंड्स कीवर्ड यूज करणार. आणि एक्सटेंड्स कीवर्ड आपण जर यूज केला तर जसं की इथं आपण दोन एक्झाम्पल बघायला लागलो. एक ॲनिमल नावाचा क्लास आहे आणि दुसरा डॉग नावाचा क्लास आहे. सो डॉग कुठल्या ॲनिमल कॅटेगरीमध्ये यायला लागलाय. सो सपोज इथं जसं आपण बघितलं, क्लास ॲनिमल मध्ये काय केलेलं आहे, एक कन्स्ट्रक्टर आहे पॅरामीटराइज, त्याच्यामध्ये नेम पास केलेलं आहे, दिस डॉट नेम इज इक्वल टू नेम. आणि तो काय करतोय तर स्पीक. तर स्पीक मध्ये कन्सोल डॉट लॉग मध्ये काय करायला लागलो, जे काही कन्स्ट्रक्टर मध्ये जे ॲनिमलचं नाव असेल, मेक अ साऊंड. सो जर सपोज आपण जे काही आपण इथं आपण त्याच्यामध्ये नेम पास करू. सो डॉग मेक अ साऊंड, काय जे काय असेल, सो व्हॉट एव्हर वी आर गोइंग टू बी पास. सो तसं आता काय केलेलं आहे, आता हे जे प्रॉपर्टी आहेत ॲनिमलच्या प्रॉपर्टी ह्या डॉगला अक्वायर करायच्या. सो डॉग झाला चाइल्ड क्लास आणि ॲनिमल झाला कुठला क्लास, ॲनिमल इज द पॅरेंट क्लास, पॅरेंट क्लास अँड डॉग इज द चाइल्ड क्लास. चाइल्ड क्लास. मग डॉगला काय करायच्यात, ॲनिमलच्या प्रॉपर्टी. मग ॲनिमलच्या प्रॉपर्टी म्हणजे काय, जसं की इथे एक मेथड आहे, ती कॉल त्याला यूज करायची. कन्स्ट्रक्टर आहे तो यूज करायचा आहे. मग तो काय करणार, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट काय केलेलं आहे इथं, एक्सटेंड नावाचा कीवर्ड काय केलेला आहे, एक्सटेंड नावाच्या कीवर्डनं आपण त्या प्रॉपर्टी काय करायला लागलो, तिथं अक्वायर करायला लागलो. मग प्रॉपर्टी अक्वायर करायला लागलो, मग इथं काय केलं, पहिल्यांदा आपण क्लास डॉग त्याच्यासोबत पुढे काय केलं, एक्सटेंड कीवर्ड यूज केलं. आणि कुठल्या पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टी अक्वायर करायच्या, त्या क्लासचं नाव काय केलं आपण इथं, कॉल केलं. मग आता इथे आपण बघू शकतो कन्स्ट्रक्टर, परत आपण या डॉग क्लाससाठी कन्स्ट्रक्टर यूज करायला लागलो. सो इथे कन्स्ट्रक्टर यूज केला याचा. आता ह्या कन्स्ट्रक्टर मध्ये मला काय करायचंय, ह्या क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करायचा, ॲनिमल क्लासचा. कुठल्या क्लासचा, ॲनिमल क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करायचा. सो आपण इथं बघू शकतो, बघा जर सेम क्लासचा आपल्याला काही कॉल करायचं असेल तर आपण धिस कीवर्ड यूज करतो. आता पॅरेंट क्लासचं पॅरेंट क्लासचं कॉल करायचंय म्हणून काय यूज केलेलं आहे, कुठला कीवर्ड यूज केलाय सुपर का, सुपर सुपर कीवर्ड. कीवर्ड. काय यूज केलेलं आहे, सुपर कीवर्ड. सुपर कीवर्ड कशासाठी यूज केलाय, सेम क्लासचा नाही कॉल करायचा कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर कुठल्या क्लासचा कॉल करायचा आहे, पॅरेंट क्लासचा. पॅरेंट क्लास कोण आहे, ॲनिमल आहे. ॲनिमल काय, पॅरेंट क्लास. त्याचा कन्स्ट्रक्टर कॉल करायचा आहे म्हणून काय यूज केलं, सुपर. आणि त्याच्यामध्ये आपण पॅरामीटराइज काय करायला लागलो, नेम. तिथं पण आपण बघू शकतो कन्स्ट्रक्टर ॲनिमल क्लासमध्ये काय पॅरामीटर पास केलेलं होतं, नेम. सो आपण इथं सुपरमध्ये सुपर कीवर्ड यूज केला. दिस न करता यूज केला कुठला, सुपर कीवर्ड. सुपर त्याच्यामध्ये पास केलं नेम. आणि धिस डॉट ब्रीड जे इथं आपण बघू शकतो कन्स्ट्रक्टरमध्ये दोन पॅरामीटर पास केले. तर नेमला आपण काय केलं, आपल्याला ऑलरेडी जो पॅरेंट क्लासचा आहे तेच नेम आपल्याला इथे यूज करायचंय म्हणून आपण सुपर नेम दिलं. आणि इथं मात्र हे ब्रीड कसं आहे, हे पॅरेंट क्लासमध्ये नाहीये. मग ह्याच्यासाठी आपण काय केलं, दिस डॉट ब्रीड इज इक्वल टू ब्रीड आपण काय केलं, असाइन केलं. मग आता काय करायला लागलो, तर अगेन स्पीक मेथड कुठं वरती पण होती ना, राईट. स्पीक मेथड ॲनिमल क्लासमध्ये पण होती. आणि इथं पण आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी अगेन वी आर गोइंग टू बी यूज द स्पीक मेथड. आता इथं काय केलं, स्पीक मध्ये कन्सोल डॉट लॉग मध्ये काय केलंय, दिस डॉट नेम बार्क्स. आता मेक अ साऊंड होतं, इथं काय करायला लागलो, कारण डॉग आहे, हा डॉग काय करतो, भुकतो, म्हणून काय केलंय, बार्क्स. डॉग आपण जे काही डॉगला आपण नाव देऊ ते काय करायला लागलाय, बार्क्स. असं आपण इथं प्रिंट करायला लागलो. सो जसं आपण काय केलं, आता डॉग वन नावाचं आपण काय केलं, इथं ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागलो. डॉग जो क्लास आहे ह्या चाइल्ड क्लाससाठी एक ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागलो. त्या ऑब्जेक्टला नाव दिलं डॉग वन. डॉग वन इज इक्वल टू न्यू डॉग. आणि आपल्याला इथं नाव, नेम आणि ब्रीड द्यायचंय. सो नेम काय दिलं, बडी. आणि ब्रीडचं काय, कुठल्या जातीचा आहे तो, तर
काय दिलं आपण? लॅब्राडॉर. हा. सो आणि ज्यावेळेस आपण ही काय करायला लागलो, डॉग वन डॉट स्पीक्स यूज केलं, तर आपण इथं बघतो बडी, त्याचं नाव आलं, बडी काय करतंय? बार्क्स. म्हणजे डॉग काय करायला लागला? बडी बार्क्स. आता तुम्हाला प्रश्न आता एक आहे आपल्याला, की या स्पीक मध्ये तर काय मेक अ साऊंड होतं, पण इथं काय होतं स्पीक मेथड मध्ये? दोन्हीकडे स्पीक मेथड आहे, कॉमन मेथड आहे. कॅन वी सी? जर चाइल्ड क्लासमध्ये सेम मेथड आपण यूज केली, तर पॅरेंट क्लासची मेथड काय होते? ओव्हरराईड होते. काय होते? ही मेथड काय झाली? ओव्हरराईड झाली. स्पीक मेथड काय झाली? तर ओव्हरराईड झाली. सो आपण जर इथं वी आर गोइंग टू बी यूज द सेम मेथड, सपोज आपण इथं नसती दुसरी मेथड काही डिफाईन केली असती, तर ही ॲज इट इज मेथड आपल्याला मेक अ साऊंड आलं असतं. पण इथं ऑलरेडी काय केलेलं आहे, ही मेथड काय केली? ओव्हरराईड केली. सो त्याच्यामुळे आपल्याला काय आलं? चाइल्ड क्लासचं जे काही आहे ते ऑब्जेक्ट आपल्याला चाइल्ड क्लासमध्ये जे मेथडमध्ये डिफाईन केलंय तेच आपल्याला इथं बघायला भेटणार. So we can see similar example. So just here we are going to be create एक क्लास आपण क्रिएट करायला लागलो तर ॲनिमल डॉट. सो जस्ट त्याला आपण नाव दिलं क्लास ॲनिमल. आणि याच्यामध्ये जस्ट हिअर वी कॅन सी दॅट ते कन्स्ट्रक्टर जे काय आहे ते आपण कन्स्ट्रक्टर कॉल केला. कुठला? कन्स्ट्रक्टर कॉल केला, त्याच्यामध्ये जस्ट वी आर गोइंग टू बी नेम एक पॅरामीटर पास केलंय आणि एक मेथड यूज केली आपण कुठली? स्पीक. सो स्पीक मेथडमध्ये वी आर गोइंग टू बी प्रिंट. काय प्रिंट करायला लागलोत? सो जस्ट वी आर गोइंग टू बी प्रिंट मेक अ साऊंड जे काय आहे. सो सपोज डिरेक्टली आपण आता ह्याच क्लासचा जर आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला, सो सपोज जस्ट वी आर गोइंग टू बी क्रिएट अन ऑब्जेक्ट. सपोज मी काय केलं? कॉन्स्ट ॲनिमल आणि मला ॲनिमल वन डॉट स्पीक मेथड कॉल केली. सो जस्ट हिअर इफ आय एम गोइंग टू बी रन, आता इथं बघा आणखी आपण पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप वगैरे काही यूज केलेलं नाहीये. जस्ट वी आर गोइंग टू बी रन द. सो आपल्याला काय आलं? डॉग मेक अ साऊंड. आता काय करायला लागलो तर आपण आणखी एक इथं जस्ट वी आर गोइंग टू बी क्रिएट वन मोर क्लास. सो त्या क्लासला नाव काय दिलं आपण? डॉग डॉट जेएस. सो आता इथं काय केलं आपण? क्लास क्लास काय घेतला आपण? डॉग. आणि इथं काय करायला लागलोत आपण? कीवर्ड काय यूज करायला लागलोत? मला पॅरेंट क्लास कुठला? ॲनिमल क्लासच्या प्रॉपर्टी पाहिजे. सो ॲनिमल क्लासच्या प्रॉपर्टी पाहिजे म्हणून मी इथं यूज काय केलं? एक्सटेंड कीवर्डनं ॲनिमल काय केलं? इथं कॉल केलं. आता त्याच्यामध्ये इथं स्पीकमध्ये काय केलंय आपण? अर्लियर स्पीकमध्ये मेथडमध्ये काय होतं? मेक अ साऊंड. आता इथं काय केलं आपण स्पीकमध्ये? उफ म्हणजे भुकतोय, तर तसं आपल्याला इथे जस्ट वी आर गोइंग टू बी, किंवा आपल्याला आणखी पाहिजे तसं आपण जसं त्या एक्झाम्पल मध्ये तसं बघू. आता मला इथं काय कॉल करायचंय? कन्स्ट्रक्टर कॉल करायचंय. सो मी काय केलं इथं? कन्स्ट्रक्टर मध्ये आपण जस्ट वी आर गोइंग टू बी सी दॅट कन्स्ट्रक्टर मध्ये नेम, आणि मला इथं नेम सोबत आणखी एक पॅरामीटर कॉल करायचंय कुठलं? ब्रीड. सो हे मी दोन पॅरामीटर काय करायला लागलो इथं या कन्स्ट्रक्टर मध्ये कॉल करायला लागलो. सो आता ह्याच्यामध्ये जस्ट वी आर गोइंग टू बी, आता मला नेम तर पॅरेंट क्लास यूज करायचं म्हणून मी काय यूज केलं? स्ट्रेट फॉरवर्ड सुपर कीवर्ड यूज केलं आणि नेम कॉल केलं. आणि ब्रीड काय तिथं पॅरेंट क्लासमध्ये नव्हतं, मग आपण दिस डॉट ब्रीड इज इक्वल टू काय केलं? ब्रीड. आता स्पीक मेथड मध्ये जसं आपण इथं बघायला लागलो काय केलेलं होतं? हा, ही मेथड जी आहे उफ, आता अर्लियर ॲनिमल मध्ये काय होतं स्पीक मध्ये? दिस डॉट नेम मेक अ साऊंड. आता किंवा मला इथं काय करायचंय? जस्ट आय एम गोइंग टू बी यूज, आपल्याला कुठले यूज करावे लागतील? बॅककोट. आय एम गोइंग टू बी यूज अ, सॉरी,
So just here we can see that this डॉट नेम आणि धिस डॉट ब्रीड. सपोज मला दोन्ही कॉल करायचे, सो मार्क्स करायला लागलो, नेम आणि ब्रीड मार्क्स. आता ह्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे मला. कशाचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे? ऑलरेडी आपण बघा पॅरेंट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याचं आउटपुट आपल्याला आलेलं होतं. आता मी इथं ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागलो कशाचं? सो बडी आपण पास केलं नेम आणि ब्रीड पास केलं गोल्डन रिट्रायव्हर, आणि ते मला काय करायचं? प्रिंट करायचं. सो जस्ट आय एम गोइंग टू बी डॉग वन डॉट आपण स्पीक करायला लागलो. सो आता स्पीक जी मेथड आहे, आता मी ज्यावेळेस काय करायला लागलो, नोडमध्ये मला मी कुठला क्लास रन करायचा आहे? मला डॉग. सो डॉग डॉट जी एस मी रन जस्ट हिअर. Animal is not defined. याच्यामध्ये मी डिफाईन करतो. जस्ट आय एम गोइंग टू बी कॉपी करतो. सो कॅन वी सी बडी. बडी काय आहे? तुमचं नाव आहे डॉगचं, आणि त्याचं ब्रीड कुठलं दिलंय आपण? गोल्डन रिट्रीव्हर. सो जस्ट बडी गोल्डन रिट्रीव्हर बार्क्स. आता काय झालं, तुमची जी स्पीक मेथड होती, ही स्पीक मेथड मेक अ साऊंड जी होतं इथं आपण दिलेलं होतं, डॉगचं नाव म्हणजे ॲनिमलचं नाव आणि मेक अ साऊंड, त्याला काय केलं? ह्या मेथडला हिने काय केलं इथं? ओव्हरराईड केलं. चाइल्ड क्लासनं ही मेथड काय केली? स्पीक मेथड काय केली? ओव्हरराईड केली. कुठल्या क्लासची? ॲनिमल क्लासची. तसंच आपण कन्स्ट्रक्टरमध्ये सुद्धा आपण बघतोय, नेम नेम ऑलरेडी आपल्याला इथं डिफाईन केलेलं होतं, तेच आपण इथं काय करायला लागलो? यूज करायला लागलो. सो जस्ट वी आर गोइंग टू बी यूज द सुपर कीवर्डनं नेम आपण काय करायला लागलो? जे आपल्याला पॅरेंट क्लासमध्ये दिलेलं होतं ते आपण इथं काय करतोय? यूज करतोय. ह्या वेनं जस्ट हिअर वी कॅन सी दॅट दिस इज द इनहेरिटन्स. सो इनहेरिटन्स काय करायला लागलाय? तर इनहेरिटन्सचं मेन म्हणजे रियुजेबिलिटी. आपल्या कोडचं रियूज व्हायला पाहिजे, कोड रियुजेबल असायला पाहिजे. सो त्याच्यासाठी आपण काय यूज करायला लागलो होता? इनहेरिटन्स. इनहेरिटन्स हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिस्टमचा एक कन्सेप्ट आहे, किंवा ओप्समध्ये 4 पिलर आहेत: इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन, एनकॅप्सुलेशन. त्याच्यामधला हा एक कन्सेप्ट आहे इनहेरिटन्स. सो इनहेरिटन्स आपण अलाऊ इथे यूज करायला लागलो जावास्क्रिप्टमध्ये, युझिंग सिमिलर जावामध्ये जसं यूज करतो तसंच जावास्क्रिप्टमध्ये एक्सटेंड कीवर्डनं आपण यूज करायला लागलो. आणि पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टी कॉल करण्यासाठी आपण यूज करतो सुपर कीवर्ड. कुठलं कीवर्ड यूज करायला लागलो तिथं? वी आर गोइंग टू बी यूज द सुपर कीवर्ड टू कॉल द, मग पॅरेंट क्लासच्या कुठल्याही प्रॉपर्टी. मग इथं आपल्याला कन्स्ट्रक्टर कॉल करायचा होता म्हणून आपण कन्स्ट्रक्टरमध्ये आपण सुपर कीवर्ड यूज केलं. इफ यू वॉन्ट टू कॉल द व्हेरिएबल्स, इफ यू वॉन्ट टू कॉल द मेथड्स, पॅरेंट क्लासच्या मेथड्स यूज करायचे असतील, तर देन डिरेक्टली वी आर गोइंग टू बी यूज द सुपर कीवर्डनं त्या मेथड, त्या व्हेरिएबल्स, कन्स्ट्रक्टर आपण कॉल करू शकतो. सो हे झालं, दिस इज ऑल अबाउट द इनहेरिटन्स. आता इनहेरिटन्स नंतर नेक्स्ट एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्याला बघायचं आहे, की प्रायव्हेट. जर सपोज मला एखादं व्हेरिएबल प्रायव्हेट करायचं आहे, किंवा मला एखादी मेथड प्रायव्हेट डिफाईन करायची, तर जसं आपल्याला जावा, जर आपण कम्पेअर करायला गेलो जावाला जावास्क्रिप्टमध्ये, तर जावामध्ये काय केलेलं आहे, की दे आर गोइंग टू बी यूज ॲक्सेस स्पेसिफायर किंवा ॲक्सेस मॉडिफायर म्हणतो आपण त्यांना. सो प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड, डिफॉल्ट असे ॲक्सेस स्पेसिफायर दिलेले आहेत. आणि त्या प्रत्येकाचं स्पेसिफायरचा काय पर्पज असतो? जर आपण ती मेथड एखादी प्रायव्हेट डिफाईन केली, तर फक्त आणि फक्त त्या क्लास पुरतंच त्याला आपल्याला, म्हणजे एक व्हेरिएबल असेल, एक मेथड असेल, तर ती फक्त त्या क्लासमध्येच कॉल करता येते. त्याच्या क्लासच्या बाहेर आपण त्या मेथडला, त्या व्हेरिएबलला ऍक्सेस करू शकत नाहीत. का? तर ती मेथड कशी आहे? प्रायव्हेट आहे. पब्लिक असेल तर तुम्ही त्या क्लासच्या बाहेर पण कॉल करू शकता, पॅकेजच्या बाहेर पण कॉल करू शकता. का? तर ती काय आहे? पब्लिक म्हणजे एनीवन कॅन ऍक्सेस, पब्लिक आहे. सो तसंच इथं जर आपल्याला एखादी मेथड किंवा एखादं व्हेरिएबल प्रायव्हेट डिक्लेअर करायचं असेल, तर इथं प्रायव्हेट कीवर्ड नाही यूज करायची गरज. दे आर गोइंग टू बी यूज सिम्बॉल आहे, एक हॅश नावाचा आपण इथं प्रिफिक्स काय करायला लागलो? यूज करायला लागलो. जर आपल्याला काय करायचं असेल, एखादी मेथड किंवा एखादं व्हेरिएबल आपल्याला काय करायचं आहे?
प्रायव्हेट करायचं. आणि प्रायव्हेटचं म्हणजे पर्पज काय आहे? तर आउटसाइड द क्लास नो वन कॅन ऍक्सेस. आपल्याला रिस्ट्रिक्ट करायचं. फक्त क्लासमध्येच काय करता आलं पाहिजे, त्याला ऍक्सेस करता आला पाहिजे. सो इथं आपण बघू शकतो काय केलेलं आहे. अकाउंट नावाचा क्लास क्रिएट केलाय आपण. अकाउंट नावाच्या क्लासमध्ये जर आपण इथं बघितलं, तर बॅलन्स नावाचं जे एक व्हेरिएबल आहे, ते कसं केलेलं आहे आपण डिफाईन? हॅश यूज केलाय. हॅश यूज केलाय म्हणजे हे कसं झालं? प्रायव्हेट. प्रायव्हेट झालं. इथं हिअर वी आर नॉट गोइंग टू बी. ह्याला आपण आता इनिशियली काय व्हॅल्यू? 0. बॅलन्स किती आहे इनिशियली? 0. परत आपण काय केलं, एक डिपॉझिट नावाची इथं आपण मेथड आहे. सो डिपॉझिट मेथडमध्ये आपण काय करायला लागलो, तर अमाऊंट एक पॅरामीटर आपण इथं पास केलं, एक व्हेरिएबल अमाऊंट नावाचं पास केलेलं. सो दिस डॉट आपल्याला बॅलन्स इथं जे आहे, जे वरती व्हेरिएबल आहे, इज इक्वल टू काय केलं आपण? अमाऊंट. सो इनिशियल 0 होतं. मग आता जे काही तुम्ही अमाऊंटमध्ये अमाऊंट ऍड करताल, ते बॅलन्समध्ये काय व्हायला लागलं, इथं असाइन होईल. आणि मग इथं बॅलन्स आपल्याला प्रिंट करायचं. इथं कन्सोल डॉट लॉग मध्ये बॅलन्स आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी प्रिंट. सो परत गेट बॅलन्स नावाची मेथड आहे. सो ती काय रिटर्न करायला लागली, तुमचे बॅलन्स जे आहे ते काय, बॅलन्स जे काय आहे काय असेल ते तुम्ही इथे रिटर्न करताय. आता ज्यावेळेस आपण इथे काय केलं, याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला एसीसी अकाउंटसाठी. आणि डिपॉझिट मेथडमध्ये आपण पास केलं जे काही बॅलन्स तुम्हाला पास करायचे, अमाऊंट जे काही पास करायचे. मग इथं आपण अमाऊंट 500 पास केलं. आणि आपण इथं कन्सोल डॉट लॉग मध्ये जर ही गेट बॅलन्स मेथड कॉल केली, सो ती रिटर्न काय करणार आहे तुम्हाला, जे अमाऊंट आहे. कारण इनिशियल तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स होतं? इनिशियली अकाउंटमध्ये किती बॅलन्स होतं? 0. 0. आता तुम्ही किती अमाऊंट पास केलंय? 500. 500. सो 500 प्लस 0, म्हणजे बॅलन्स तुमचं किती झालं? 500 झालं. बॅलन्स किती झालं? 500. सो सेम वे ना, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट वी आर गेटिंग द 500 इयर. पण आता हे ज्यावेळेस आपण हे प्रायव्हेट एखादी मेथड किंवा एखादं व्हेरिएबल आपण प्रायव्हेट डिफाईन करायचं असेल, तर आपल्याला यूज काय करावं लागायला लागलंय, जस्ट वी आर गोइंग टू बी यूज दिस हॅश सिम्बॉल. सो हॅश सिम्बॉलमुळे काय होतं, की तुम्हाला आउटसाइड याला मेथडला किंवा ह्या व्हेरिएबलला आपल्याला बाहेर, क्लासच्या बाहेर आपल्याला फक्त त्या क्लास पुरतच हे काय असणार आहे, रिस्ट्रिक्टेड असणार आहे. आउटसाइड द क्लास वी आर नॉट गोइंग टू बी ऍक्सेस द प्रायव्हेट प्रॉपर्टीज. प्रायव्हेट किंवा मग मेथड्स असतील, व्हेरिएबल्स असतील, तर ते आपण आउटसाइड द क्लास वी आर नॉट गोइंग टू बी ऍक्सेस. सो जस्ट हिअर वी कॅन सी सिमिलर एक्झाम्पल. Create क्लास क्रिएट केला आपण कुठला, अकाउंट नावाचा. सो त्याच्यामध्ये आपण बॅलन्स नावाचं जे आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे, तर ते कसं आहे तुमचं इनिशियली प्रायव्हेट आहे. सो प्रायव्हेट आहे म्हणून आपण काय यूज केलं, हॅश. वी आर गोइंग टू बी यूज द सिम्बॉल हॅश. आणि त्यानंतर आपण डिपॉझिट नावाची इथे एक मेथड यूज करायला लागलो. सो डिपॉझिट मेथडमध्ये काय केलं आपण, एक अमाऊंट नावाचं व्हेरिएबल आपण पास करायला लागलो. सो जे काही अमाऊंट आहे ते अमाऊंट काय करायला लागलो, बॅलन्सला इथं ऍड, दिस डॉट बॅलन्स इज इक्वल टू, म्हणजे त्या बॅलन्समध्ये अमाऊंट काय करायला लागलो, बॅलन्स प्लस अमाऊंट. दिस डॉट बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स प्लस अमाऊंट. त्याच्यासाठीच आपण प्लस इक्वल टू ऑपरेटर यूज केलेलं आहे, प्लस इक्वल नावाचं. सो त्याचं मिनिंग काय आहे, बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स प्लस अमाऊंट. आणि ते आपण इथं काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी प्रिंट. मग त्याच्याच नंतर आपल्याला मग हे बॅलन्स इथे ह्याच्यामध्ये काय, डिपॉझिट मेथडमध्ये बॅलन्स काय करणार आहे, प्रिंट करणार आहे. मग आणखी आपण एक गेट बॅलन्स नावाची मेथड यूज केली आणि त्याच्यामध्ये रिटर्न काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी रिटर्न द बॅलन्स. आपण रिटर्न काय करायला लागलो, तिथं बॅलन्स रिटर्न करायला लागलो. आणि आपल्याला जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी ऑब्जेक्ट क्रिएट केला काय, अकाउंट नावानं. आणि अकाउंटमध्ये आपण काय केलेले, ही डिपॉझिट मेथड कॉल केली, त्याच्यामध्ये 500 काय केले आपण पास केले. सो पास केल्यानंतर आपल्याला ऍट द एंड आपल्याला इथे काय करायचंय, आपल्याला गेट बॅलन्स मधले काय आहे ते जर प्रिंट करायचे. सो आपण इथे काय करायला लागलो, कन्सोल डॉट लॉग मध्ये ही गेट बॅलन्स मेथड काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी कॉल दॅट मेथड. आणि आपल्याला आउटपुट काय यायला पाहिजे, वी आर एक्सपेक्टिंग द आउटपुट ॲज अ 500. म्हणजे जे काही तुम्ही इथं बॅलन्स, सपोज मी इथं 1500 पास केलं, सो वी आर गेटिंग द रिझल्ट काय यायला पाहिजे, 1500. काय यायला पाहिजे, 1500. सो जस्ट हिअर वी कॅन सी
नोड अकाउंट डॉट जेएस. सो वी कॅन सी दॅट बॅलन्स किती आलं तुमचं. सो दिस डॉट बॅलन्स आपण इथे बघू शकतो. बॅलन्समध्ये पहिल्यांदा यानं प्रिंट केलं काय आहे तुमचं, तर बॅलन्स इथं जे आहे डिपॉझिटमध्ये. सो डिपॉझिटमधलं बॅलन्स आलं. आणि इथं फायनली आपण गेट बॅलन्स मेथडमध्ये पण आपण रिटर्न करायला लागलो. सो सेम सिमिलर बॅलन्स जे काही तुम्ही इथं अकाउंटमध्ये, कारण डिफॉल्ट आणि इनिशियली काय आहे, इनिशियली किती किती बॅलन्स आहे 0. आता एकच आहे हे हॅशमुळं काय झालं, हिअर वी कॅन सी दॅट ही प्रॉपर्टी कशी तुमची हॅश ज्यावेळेस यूज करायला लागलो त्यावेळेस दिस इज द प्रायव्हेट. कसं आहे प्रायव्हेट, ह्याला तुम्हाला आउटसाइड ॲक्सेस कॉल करता येत नाही जे काही प्रायव्हेट प्रॉपर्टीज असतील. सो प्रायव्हेट प्रॉपर्टी डिफाईन करायचं असेल तर लक्षात ठेवा जावामध्ये जसा प्रायव्हेट कीवर्ड आहे, पब्लिक करण्यासाठी पब्लिक कीवर्ड आहे, तसं इथं प्रायव्हेटसाठी दे आर नॉट गोइंग टू बी गिव्ह एनी कीवर्ड, दे आर गोइंग टू बी यूज विथ सिम्बॉल हॅश. आणि त्याचा ऍक्सेस फक्त त्या क्लास पुरताच मर्यादित असतो, त्याच्या बाहेर त्याला आपल्याला ऍक्सेस करता येत नाही. आता सिमिलर परत आणखी इथे काय स्टॅटिक मेथड आणि त्याच्या काय प्रॉपर्टी आहे. सपोज मला काय करायचं, एक मेथड डिफाईन करायची आणि ती मेथड कशी असली पाहिजे, स्टॅटिक असली पाहिजे. सो स्टॅटिक मेथड बिलोंग्स टू द क्लास नॉट टू द इन्स्टन्स. स्टॅटिक मेथड कशाला बिलोंग्स करतात, तुमच्या क्लासला बिलोंग करतात. आता ज्यावेळेस आपण काय करतो की स्टॅटिक मेथड काय पर्पज असतो, तर स्टॅटिक मेथडचा पर्पज काय असतो की तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नसते, म्हणजे इन्स्टन्स क्रिएट करायची गरज नसते. स्ट्रेट फॉरवर्ड डिरेक्टली आपण एखाद्या क्लासमध्ये एखादी मेथड जर स्टॅटिक डिफाईन केली तर तुमची मेमरी युटिलायझेशन म्हणजे तुमची मेमरी इम्प्रूव्ह करायची असेल तुम्हाला, मग विदाउट म्हणजे जर मी स्टॅटिक मेथड डिफाईन केले तर स्ट्रेट फॉरवर्ड मी डिरेक्टली कॉल करू शकतो. मला त्या केसमध्ये त्याचा ऑब्जेक्ट किंवा त्या ऑब्जेक्ट म्हणजे इन्स्टन्स, त्या क्लासचा इन्स्टन्स क्रिएट करायची गरज नाही. आता आपण बघायला लागलो प्रत्येक क्लासचा आपण इन्स्टन्स क्रिएट करायला लागलो, ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागलो, तर ते ऑब्जेक्ट मग त्या मेथडला त्या व्हेरिएबलला काय करायला लागले, कॉल करायला लागले. पण जर सपोज मी काय केलं की इथं जर स्टॅटिक मेथड काय केली, मी एक स्टॅटिक मेथड इथं डिफाईन केली. सो ती जर मी स्टॅटिक मेथड डिफाईन केली तर त्याचं ती मेथड क्लासशी बिलॉंग करते, ती इन्स्टन्सशी म्हणजे ऑब्जेक्टशी बिलॉंग करत नाही किंवा त्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नसते. मग आता इथे आपण स्ट्रेट फॉरवर्ड आपण बघायला लागलो, ते क्लास घेतला मॅथ्युटिल नावाचा आणि त्याच्यामध्ये आपण ऍड नावाची जी मेथड आहे ती मेथड कशी आहे तुमची स्टॅटिक मेथड आहे. सो आपण स्ट्रेट फॉरवर्ड आपण बघू शकतो तिथं मॅथ युटिल डॉट ऍड डिरेक्टली आपण क्लास आणि ते काय करायला लागलो क्लासमध्ये ही मेथड काय करायला लागलो कॉल करायला लागलो. आपण इथं कुठं बघतोय का आपण कॉन्स्टंट एक मॅथ युटिलसाठी m1 = न्यू मॅथ युटिल्स त्याच्यामध्ये काही पॅरामीटर वगैरे पास करायला लागलो, असं काही यूज केलंय का इथं. कॅन वी यूज एनिथिंग हिअर, No. ऑब्जेक्ट कुठं क्रिएट केलाय. सो स्टॅटिक मेथडसाठी ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नसते, डायरेक्टली आपण स्टॅटिक मेथड काय करतो कॉल करतो डिरेक्टली. सो त्याच्यासाठी ऑब्जेक्ट क्रिएट म्हणजे इन्स्टन्सची गरज नसते, नॉट अन इन्स्टन्स. सो स्ट्रेट फॉरवर्ड जस्ट हिअर वी कॅन सी दॅट डिरेक्टली आपण काय करू शकतो ते कॉल करू शकतो. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट जर सपोज मॅथ युटिल डॉट जेएस सो क्लास. सेम आपण क्लास काय यूज केला, क्लास मॅथड यूज आपण केला आणि सिमिलर जस्ट वी आर गोइंग टू बी यूज दिस ऍड मेथड. मी इथं काय करायला लागलो यूज करायला स्ट्रेट फॉरवर्ड. हे रिटर्न काय करणार आहे तर ए आणि बी जे तुम्ही पॅरामीटर पास केले त्याचं ऍडिशन इथं ती रिटर्न करायला लागेल. आता हे ज्यावेळेस आपल्याला कॉल करायची ही मेथड कॉल करायची तर डिरेक्टली आपण काय करायला लागलो कन्सोल डॉट लॉग मध्ये वी आर गोइंग टू बी पास दिस व्हॅल्यूज. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट हे मॅथ सॉरी युटिल मध्ये आपण यू स्मॉल यूज केलेले. सो कन्सोल डॉट लॉग मॅथ युटिल त्याची मेथड कॉल केली ऍड आणि ह्याच्यामध्ये पॅरामीटर आपण जे काय पाहिजे सपोज मी इथं काय केलं 1510 केलं. सो 1510 केल्यानंतर आउटपुट काय येणार आहे तुमचं 25. सो जस्ट हिअर मी काय करायला लागलो नोड
matheutil.js, we can see the output is 25. So just here, मग ज्यावेळेस स्टॅटिक मेथड असेल तर स्टॅटिक मेथड साठी कन्स्ट्रक्टर किंवा आपल्याला इथं ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज पडली का? कारण स्टॅटिक हा कशाचा पार्ट आहे तुमच्या क्लासचा, तो ऑब्जेक्टचा इन्स्टन्स क्रिएट करायची गरज नाही, ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही. स्टॅटिक जर असेल तर स्ट्रेट फॉरवर्ड डिरेक्टली तुम्ही क्लास नेमनं त्या मेथड काय करू शकतात, क्लासनं डिरेक्टली त्या मेथड कॉल करू शकतात. सो ह्याच्यामुळं काय होतं, स्टॅटिकमुळं मेमरी इफिशियन्सी इन्क्रीज होते. तुम्हाला इन्स्टन्स क्रिएट करायची गरज नाही ना, ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही, डिरेक्टली स्टॅटिक मेथड तुम्ही कॉल करू शकतात. सो हेच इथं आपण बघितलं स्टॅटिक मेथड आणि त्याच्या प्रॉपर्टीज. आता त्यानंतर नेक्स्ट आहे काय इथं, तर गेटर्स आणि सेटर्स. सो गेटर्स आणि सेटर्स काय करायला लागलो, तर आता काय होतं, जर सपोज आपण काय केलेलं आहे की हे जे गेटर्स आणि सेटर्स आहेत, तर जावामध्ये एक कन्सेप्ट आहे एनकॅप्सुलेशन. सो सिमिलर कन्सेप्ट इफ वी वॉन्ट टू अचीव. सो एनकॅप्सुलेशनचा जो कन्सेप्ट आहे ते जर मला अचीव करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण काय यूज करतो, वी आर गोइंग टू बी यूज द गेटर अँड सेटर आपण यूज करतो. सो गेटर्स आणि सेटर यूज करायचे तर इथं काय आहे, तर जी काही मेथड आपण आहे, जे काही मेथड आपण डिफाईन करायला लागलो, तर मेथड डिफाईन करण्याच्या आधी जर गेटर मेथड असेल तर गेट कीवर्ड आपण यूज करणार आहेत, आणि सेटर मेथड असेल तर इथे यूज काय करणार आहेत, वी आर गोइंग टू बी यूज द सेट कीवर्ड. जर आपण इथे बघितलं, ह्या क्लास एम्प्लॉई मध्ये आपण दोन बघू शकतो. गेटर, गेटनं आपण डिफाईन केलेली सॅलरी नावाची, तर ही गेटर मेथड झाली. कसली झाली, गेटर. आणि सेट सॅलरी आपण काय झाली, ही कसली झाली, सेटर मेथड झाली. सो गेटर आणि सेटर अलाव कंट्रोल ऍक्सेस टू द प्रॉपर्टी, म्हणजे कंट्रोल कसं आपल्याला ते अलाव करतात हे आपण जस्ट हिअर वी कॅन सी दॅट. आता इथे काय केलेलं आहे, एम्प्लॉई जो नावाचा क्लास आहे त्यामध्ये आपण नॉर्मल कन्स्ट्रक्टर, त्यांनी कन्स्ट्रक्टर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल केला, नेम आणि सॅलरी दोन पॅरामीटर पास केलेत. सो सेम क्लासचे असल्यामुळे दिस डॉट नेम इज इक्वल टू नेम, दिस डॉट सॅलरी इज इक्वल टू सॅलरी असाइन केला. आता काय केलेलं आहे, सॅलरी, गेट सॅलरी आणि सेट सॅलरी अशा दोन, गेट सॅलरी घेणे म्हणजे आपल्याला पाहिजे ऍक्सेस करायची, सो त्याच्यासाठी आपण गेट मेथड यूज करायला लागलो, गेटर मेथड. सो गेट सॅलरी मध्ये काय करायला लागलंय, तर रिटर्न करायला लागले दिस डॉट सॅलरी, काय करत येतो डिरेक्टली दे आर गोइंग टू बी रिटर्निंग. आणि सेट सॅलरी मध्ये काय करायला लागलंय, तर तुम्हाला सॅलरी किती आहे तर पहिल्यांदा तुम्हाला सेट करावी लागेल, त्यावेळेस ती गेटमध्ये तो फेच करेल. सो सेट सॅलरी मध्ये सेट करायला लागलो अमाऊंट जे काही तुम्ही इथं टाकताल. सो इफ अमाऊंट इज, इथं सांगितलेलं आहे, इफ अमाऊंट इज लेस दॅन 0 देन इनव्हॅलिड सॅलरी अमाऊंट, एल्स जो अदरवाईज काय, जे काय तुम्ही 0 पेक्षा जास्त पाहिजे, जर लेस दॅन 0 असेल तर ती इनव्हॅलिड सॅलरी तुमचं इफ मधली कंडिशन प्रिंट होणार. आणि जर तुम्ही जास्त तिथे जे काही देताल, 50,000 दिलं, 60,000 दिलं, 1 लाख दिलं, 2 लाख दिलं, जे काय देताल, तर ते काय होईल, ज्यावेळेस आपण आता इथे काय करायला लागलो, कन्स्ट्रक्टर, आता आपल्याला काय करायचं आहे, कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचं आहे. सो जस्ट सॉरी, ऑब्जेक्ट क्रिएट करायचं आहे. सो आपण एम्प्लॉई नावाचं ईएमपी नावाचं ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. आणि याच्यामध्ये आपण पॅरामीटर पास केले कन्स्ट्रक्टरमध्ये, जसं नेम आणि सॅलरी होते. सो नेम पास केलं रवी, सॅलरी पास केलं इथं 50,000. आणि ज्यावेळेस आपण काय करायला लागलो, ती सेट मेथड, ही सॅलरी मेथड मला कॉल करायची. सो आपण इथं बघू बघू शकतो, आपण कन्सोल डॉट लॉग मध्ये एम्प्लॉई डॉट सॅलरी, ज्यावेळेस आपण इथं काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी कॉल. सो तुम्हाला काय प्रिंट व्हायला पाहिजे, जी काही एम्प्लॉईची सॅलरी तुम्ही इथं सेट केलेली आहे ती सॅलरी काय व्हायला पाहिजे, तिथं प्रिंट व्हायला पाहिजे. सो या वेने जस्ट हिअर वी कॅन सी दॅट हे काय आहे, गेटर्स आणि सेटर्स. सो गेटर सेटर्समुळं जस्ट वी आर गोइंग टू बी, इथं आपण एनकॅप्सुलेशनचा जो एक मधला कन्सेप्ट आहे तो या केसमध्ये आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी अचीव हे करू शकतो. आता याच्यामध्ये आणखी आपल्याला काय करता येतं, ही जी सेट मेथड आहे किंवा आपल्याला ही गेट मेथड, सेट मेथडला आपण काय करू शकतो, तिथे प्रायव्हेट किंवा हे जे व्हेरिएबल आपण डिफाईन करायला लागलो कन्स्ट्रक्टरमध्ये, जे काही इनिशियलाइज करायला लागलो, हे पण आपण प्रायव्हेट सेट करू शकतो. कारण आपल्याला आउटसाईड जर कोणाला ऍक्सेस नसेल द्यायचा, म्हणजे त्यांना बघू नाही द्यायचं, तर त्या केसमध्ये आपण काय करणार, प्रायव्हेट सेट करणार. आणि ही जी मेथड आहे गेट मेथड, ही तुमची गेट मेथड पब्लिक राहणार. सो
ती मेथड सगळ्यांना काय राहणार, ऍक्सेसिबल राहणार. पण सेट मेथड असेल किंवा हे कन्स्ट्रक्टर मधले व्हेरिएबल्स इथे जे आपण इनिशियलाइज करायला लागलो, ते जर आपण काय केलं, हॅश यूज केलं, तर ते प्रायव्हेट आपल्याला राहू शकतात. सो सिमिलर आपण इथे एक एक्झाम्पल बघायला लागलो. जस्ट हिअर वी कॅन सी सिमिलर एक्झाम्पल. तर हे बँक अकाउंटसाठी इथं आपण एक एक्झाम्पल बघायला लागलो. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट बँक अकाउंट नावाचा क्लास आहे. इनिशियल बॅलन्स काय केलेलं आहे, बॅलन्स जे आहे व्हेरिएबल आहे ते कसं आहे, हॅश यूज केलाय. कसं आहे, प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट आहे. सो आपण कन्स्ट्रक्टर इथे यूज केला. कन्स्ट्रक्टरमध्ये अकाउंट होल्डर नावाचं एक आपण पॅरामीटर पास केलं, दिस डॉट अकाउंट होल्डर इज इक्वल टू अकाउंट होल्डर. परत आपण एक मेथड यूज केली डिपॉझिट. डिपॉझिटमध्ये आपण अमाऊंट. सो मगाची जी सिमिलर मेथड आहे, सो दिस डॉट बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स प्लस अमाऊंट. हां, आणि ते आपण इथं काय करायला लागलो, कन्सोल डॉट लॉगमध्ये जो काही अकाउंट होल्डर आहे त्याच्यामध्ये डिपॉझिटेडमध्ये जे काही तुमचा अमाऊंट तुम्ही इथं पास करणार आहे ते इथं काय करणार आहे, प्रिंट करणार आहे. परत आणखी आपण एक मेथड यूज केली विड्रॉ नावाची. कुठली मेथड यूज केली, विड्रॉ. सो विड्रॉ मध्ये आपण अगेन वी आर गोइंग टू बी यूज इफ अमाऊंट इज ग्रेटर दॅन दिस डॉट बॅलन्स. म्हणजे जे काही तुम्ही विड्रॉ करायला लागलात ते अमाऊंट तुमच्या बॅलन्स पेक्षा काय असायला पाहिजे. जर असेल, जास्त असेल तर काय व्हायला लागलंय, वी आर गेटिंग मेसेज काय की इन्सफिशियंट बॅलन्स. सपोज अकाउंटमध्ये 50,000 येतील, तुम्ही विड्रॉची स्लिप भरली 60,000ची, पॉसिबल आहे का, बँक देईल का 60,000. अकाउंटमध्ये 50,000 येते, मी विड्रॉची स्लिप भरली 60,000. किंवा मी एटीएम मध्ये गेलो, माझ्या अकाउंटमध्ये आहेत 50,000 आणि मी तिथं 1,00,000 रुपये विड्रॉ करायला लागलो, एटीएम ते कॅश मशीन देईल का तुम्हाला 1,00,000 रुपये. अमाऊंट कसं लेस असायला पाहिजे की ग्रेटर असायला पाहिजे बॅलन्सपेक्षा. म्हणजे तुम्हाला जे काही अमाऊंट विड्रॉ करायचंय ते कसं असलं पाहिजे, बॅलन्सपेक्षा. प्लस. सो जर इथं जास्त असेल तर काय यायला लागलंय, वी आर गेटिंग काय येईल, कन्सोलला एरर काय देणार आहे, इन्सफिशियंट बॅलन्स. एल्स जर जर डेफिनेटली इफ अमाऊंट इज लेस दॅन दिस डॉट बॅलन्स, देन डेफिनेटली एल्स मध्ये काय करायला लागलो, ते अमाऊंट काय व्हायला लागलं बॅलन्समधून तुमच्या मायनस व्हायला लागलं आणि ते विड्रॉ व्हायला लागलं. सो आपल्याला मेसेज फायनली वी आर गेटिंग मेसेज की ह्या अकाउंट होल्डरने एवढे एवढे अमाऊंट काय केलेलं आहे, विड्रॉ केलेलं आहे. आणि गेट बॅलन्समध्ये आता जे काही राहिलेलं शिल्लक राहिलेलं जे काही बॅलन्स असेल ते गेट बॅलन्स मेथड काय करायला लागली, इथं प्रिंट करायला लागली. सो जस्ट हिअर वी कॅन सी दिस इज द वन एक्झाम्पल, म्हणजे रिअल टाइम एक्झाम्पल. सो आता इथं काय करायला लागलो, बॅलन्स जे आहे ते आउटसाईड कुणाला कळायला पाहिजे का. जर धीरजच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे किंवा शिवाजीच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स हे मला जर कळालं, तर ते बँकेसाठी किंवा शिवाजीसाठी, माझ्यासाठी, धीरजसाठी ही ओके आहे का. कळायला पाहिजे का आउटसाइड द क्लास, नाही. कळायला नाही पाहिजे. हा, कळायला नाही पाहिजे, कारण हे तुमची ज्यावेळेस आपण बँकेमध्ये आपण अकाउंट ओपन करतो तर ही फक्त त्या अकाउंट होल्डरलाच त्याची त्याची इन्फॉर्मेशन असणार आहे. अदर दॅन दॅट दुसऱ्या अकाउंट होल्डरला किंवा दुसऱ्या थर्ड पर्सनला ते कळणार नाही. नो वन कॅन ऍक्सेस. त्याच्यामुळे ही काय केलेली, ही फील्ड कशी ठेवलेली इथे, हिअर वी कॅन सी दॅट दिस इज द प्रायव्हेट. कशी फील्ड ठेवलेली आहे, प्रायव्हेट फील्ड ठेवलेली आहे. आणि जस्ट हिअर वी कॅन सी दॅट मग आपण इथं बघायला लागलो की डिपॉझिट मेथड आहे, विड्रॉ मेथड आहे, गेट बॅलन्स मेथड आहे. आणि आपण जस्ट वी आर गोइंग टू बी यूज हे प्रायव्हेट इथं डिपॉझिट होताना पण आपण बॅलन्स कॉल करायला लागलो, कारण हे बॅलन्स जो आहे ह्या क्लासचा पार्ट आहे. हे व्हेरिएबल कशाचा पार्ट आहे, या बँक अकाउंट नावाच्या क्लासचा पार्ट आहे. सो वी कॅन यूज दॅट. सो या वेनं जस्ट हिअर वी कॅन सी दॅट दीज आर द सम, हिअर वी कॅन create one class.
Just we are going to be add this. So just here if we want to so इथं ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, ऑब्जेक्ट क्रिएट केलाय आणि इथं काय करायला लागलो आपण जस्ट ऑब्जेक्ट क्रिएट केला. ऑब्जेक्ट अकाउंट वन नावाचा ऑब्जेक्ट एसीसी वन नावाचा आणि त्याच्यामध्ये अकाउंट होल्डरचं नाव आपण पास केलं रवी नावाने सपोज इथं. डिपॉझिट किती केलेले आपण 1000. आणि विड्रॉ किती करायला लागलो मी 400. सो आता आपल्याला जर आपण हे बघितलं रन जस्ट वी आर गोइंग टू बी डॉट JS. सो डिपॉझिट किती झालं 1000. विड्रॉ किती केलं 400 विड्रॉ झालं. सो बॅलन्स किती राहिलं करंट बॅलन्स राहिलेलं 600. सपोज मी इथं काय करायला लागलो जस्ट आय एम गोइंग टू बी 1000 रुपये बॅलन्स आहे आपल्याकडे आणि मी विड्रॉ किती करायला लागलो 1100. काय यायला पाहिजे कन्सोलला काय यायला पाहिजे Field statement. इनसफिशियंट काय यायला पाहिजे विड्रॉ व्हायला पाहिजे का नाही आपल्याला काय यायला इथं इफ मध्ये जाणार ते कशामध्ये इफ मध्ये जाणार. आणि इफ मध्ये काय येणार इफ अमाऊंट इज ग्रेटर दॅन बॅलन्स जे काही विड्रॉ अमाऊंट तुम्ही टाकली तिचं बॅलन्स पेक्षा जर जास्त असेल तुमच्या तर तुम्हाला मेसेज काय येणार आहे इनसफिशियंट बॅलन्स आणि तुमचं आहे तसंच राहणार आहे म्हणजे विड्रॉ होणार नाही सक्सेसफुली. सो तुमचं बॅलन्स गेट बॅलन्समध्ये किती राहिलं तुमचं डिपॉझिट जेवढं होतं तेवढंच राहिलं. विड्रॉ झालं का नाही जर तुम्ही इथे सपोज जस्ट इफ आय एम गोइंग टू बी विड्रॉ 900 बॅलन्स 1000 आहे 900 सक्सेसफुली विड्रॉ होणार आहे. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट रिमेनिंग किती राहिलं 100. सो या वेनं जस्ट दिस इज द वन रिअल लाईफ एक एक्झाम्पल आपण इथं याला कन्सिडर करू शकतो. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट दीज आर द सम कीवर्ड्स आपण बघितलेले. सो क्लास काय आहे तर ब्ल्यू प्रिंट आहे फॉर क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे तर क्लासचा इन्स्टन्स आहे. कन्स्ट्रक्टर काय आहे ते जे काही ऑब्जेक्ट आहे ते इनिशियलाइज करण्यासाठी कन्स्ट्रक्टर यूज करायला लागलाय. धिस कीवर्ड काय करतं तर रेफर्स टू द करंट ऑब्जेक्ट. एक्सटेंड कशासाठी यूज करायला लागलो तर इनहेरिटन्स आपल्याला यूज करायचं आहे रियुजेबिलिटी. सुपर कीवर्ड कशासाठी यूज करायला लागलो तर पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर आपल्याला कॉल करायचा असेल तर सुपर कीवर्ड यूज करायला लागलो. प्रायव्हेट आपल्याला मेथड कशा डिफाईन करायला लागलो जावास्क्रिप्टमध्ये तर वी आर गोइंग टू बी यूज द हॅश कीवर्ड. स्टॅटिक मेथड आपण बघू शकतो स्टॅटिक कीवर्डनंच आपण इथं स्टॅटिक मेथड काय करायला लागलो किंवा स्टॅटिकचे जे काही व्हेरिएबल तुम्हाला डिफाईन करायचे असेल स्टॅटिक मेथड डिफाईन करायची असेल स्टॅटिक तर स्टॅटिक कीवर्ड यूज करायला लागलोत. आणि गेटर्स आणि सेटर गेट आणि सेटनं आपण काय करायला लागलोत सो जस्ट इफ यू वॉन्ट टू गेट मेथड यूज करायची असेल तर गेटर यूज करायचं असेल तर मेथडच्या आधी गेट कीवर्ड यूज करायला लागलो. सेट करण्यासाठी तिथे व्हॅल्यू काय असाइन करायची असेल तर त्या ठिकाणी आपण सेट कीवर्डनं आपण तिथे वी आर गोइंग टू बी यूज. सो दीज आर द सम रिमेनिंग जे काही आपलं राहिलं होतं जावास्क्रिप्ट मधलं. सो वी आर गोइंग टू बी डिस्कस दिस थिंग्स. सो ह्याच्यामध्ये काही कोणाला डाऊट काही डिफिकल्टी काही कन्सर्न जे काही आपण आज बघितलं त्याच्यामध्ये येस क्लिअर आहे. सो मंडे ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू स्टार्ट डिस्कसिंग द प्लेराईट. सो हे झालं आपलं जावास्क्रिप्ट आपण बघितलेलं आहे. जावास्क्रिप्टमध्ये क्लास कसा क्रिएट करायचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा कन्स्ट्रक्टर कसा पण यूज करायला लागलोत इनहेरिटन्स आपण इथं कसं यूज करायला लागलो गेटर सेटर मेथड कशा यूज करायला लागलोत
एखादं प्रायव्हेट आपल्याला मेथड किंवा व्हेरिएबल डिफाईन करायचे असेल तर ते कसं यूज करायला लागलो. किंवा आपण येस्टरडे वी हॅव सीन ट्राय कॅच आपण बघितलं, असिंक अवेट आपण बघितलेलं आहे, किंवा ह्याच्यामध्ये फंक्शन आपण कसे किती टाईपचे फंक्शन आहेत ते बघितले आपण. सो वी हॅव सीन. परत आपण व्हेरिएबल डिक्लेअर कसे करायचे आहेत, डेटा टाइप्स कुठले आहेत. सो हे सगळं झालं. दीज ऑल आर द बेसिक्स. हे सगळं जावास्क्रिप्टचे बेसिक आपल्या कंप्लीट झालेलं आहे. सो टुमॉरो ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू स्टार्ट डिस्कसिंग द काय बघायचं आपल्याला, म्हणजे मंडे ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू स्टार्ट डिस्कसिंग अबाउट द प्ले राईट. काय बघायचं आपल्याला, स्टार्ट करायचंय कुठलं टूल, प्ले राईट. सो इथपर्यंत काय कोणाला डाऊट, काय डिफिकल्टी? सर हे नोट्स शेअर कराल का, म्हणजे येस ते येस, जावा? आय एम गोइंग टू शेअर. आधीच्या काही शेअर केलेले आहेत ऑलरेडी, आजचे जे आहेत ते आजच्या सेशनचे शेअर करतो. हम्म, चालेल. ओके येस. ओके. सो दो स्टुडंट्स आर नॉट एट कम्प्लिटेड देअर फुल फीस. जे काही पार्शियल पे केलेलं आहे राहिलेली आहे ते कम्प्लीट करायचं अर्ली एज पॉसिबल. ज्यांनी काहीच नाही पे केलेली त्यांनी प्लीज कम्प्लीट युअर फीस ॲज अर्ली एज पॉसिबल. सो विल स्टॉप द सेशन हिअर. चलो, हॅव अ ग्रेट डे. थँक यू. बाय. थँक्यू.